आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठणे येथे जीवनदान महाकुंभ 2026 अंतर्गत महारक्तदान शिबिर संपन्न। कुटुंबावर येणारे वेगवेगळे संकट टाळण्याचे एकमेव साधन म्हणजे अध्यात्म। माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन, नागोठणे रोशन पत्के ब्लड इन नीड या उपक्रमाअंतर्गत जीवनदान महाकुंभ 2026 अंतर्गत महारक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी किशोर शेठ जैन यांच्यासह मान्यवर म्हणून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहास चौरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर, दयाराम ताडकर, रोहा तालुका अध्यक्ष मीनानाथ कटोरे, संतोष राणे, विक्रांत घासे, रमेश पारंगे, गंगाराम पारंगे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात किशोर जैन यांनी जगद्गुरू श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानिजधाम महाराष्ट्र यांचे संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातील सामाजिक व आध्यात्मिक कार्य हे विशाल असल्याचे सांगितले। त्याचप्रमाणे कुटुंबात येणारे आर्थिक कौटुंबिक वेगवेगळे संकट टाळण्याचे एकमेव साधन म्हणजे अध्यात्म हे देखील सांगितले। कुठलाही लोभ न ठेवता प्रतिष्ठानमध्ये कार्य करणारे भक्तगण असल्याने लोकसेवा चांगली होते असे देखील जैन म्हणाले। अध्यात्मासाठी मी कायमच सहकार्याची भावना ठेवतो, कारण या माध्यमातून मला देखील पुण्य कमवण्याची संधी मिळते अशी भावना देखील किशोर शेठ जैन यांनी यावेळी बोलून दाखवली। हे शिबिर अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच उत्तराधिकारी परमपूज्य कणिपनाथ महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आले होते। रक्ताची वाढती गरज लक्षात घेता अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले रुग्ण तसेच गंभीर आजारातील रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा या उद्देशाने त्या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान ही सामाजिक जबाबदारी असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते। या शिबिरात मानस सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट, ब्लड सेंटर ठाणे येथील तज्ज्ञ सुनील मुंडे, प्रकाश सातपुते, ओम खाडके, राहुल लोखंडे, हर्षल लोंडे, आदम शेख व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते। त्यांच्याकडून रक्तदात्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली गेली। रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच अल्पोपहार देण्यात आले। यावेळी स्वर्गीय रजनी रमेश नागोठणेकर यांच्या स्मरणार्थ श्लोक मोटर्स नागोठणेचे मालक रुपेश नागोठणेकर व माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल काळे यांच्या सौजन्याने अल्पोपहार देण्यात आला होता। रक्तदान म्हणजे जीवनदान या पुण्यकार्यात शहर व तालुक्यातील नागरिक, भाविक, भक्त व शिष्य यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता। या उपक्रमाचे आयोजन जिल्हा उत्तर रायगड, तालुका रोहा अंतर्गत नागोठणे, पाटणसही सेवा केंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते। आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 80,000 पिशवी रक्त संकलित केल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून राज्यभरात रक्तदान रूपी महाकुंभ रक्तदान शिबिराचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर नागोठणे शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या उत्स्फूर्त प्रेरणेतून 4 जानेवारी ते 18 जानेवारी या दरम्यान रक्तदान रूपी महाकुंभ साजरा केला जात आहे। नागोठणे सेवा केंद्र अध्यक्ष सौ कविता बावकर, विनायक गायकर, रमेश पारंगे, दयाराम ताडकर, प्रदीप मणवी, संतोष राणे, राजेंद्र जोशी, राहुल कोतवाल, परशुराम राणे, रमेश धर्मा पारंगे, सुदर्शन गायकर, विक्रांत घासे, सुभाष ताडकर, अरुण चौगले, जगदीश म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, नागोठणे पाटणसही सेवा केंद्र कमिटी, नागोठणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष नागोठणेकर यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले। संप्रदायाचे गाडीचे मठाधिपती गुरुमाऊली नरेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान श्रेष्ठदान गेल्या वर्षीचा त्यांच्याच संप्रदायाने केलेला रेकॉर्ड
मोडण्याचा तुम्हाला या वर्षीचा आदेश म्हणजे त्याचं महत्त्व सगळ्यांना कळलेलं आहे आणि म्हणून अध्यात्माबरोबरच या सगळ्या जीवसृष्टीमध्ये जीवनदान देण्यासाठी हा कार्यक्रम उत्कृष्ट असा आणि महत्त्वपूर्ण असा आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळेच माझे सहकारी, सगळेच आम्ही मित्र आहोत, कुठे ना कुठे एकमेकांच्या ह्याच्यात जुडलेले आहोत. दयाराम माझे वर्गमित्र आहे, विक्रम माझे मित्र आहे, प्रमुख सगळीच मंडळी, गंगाराम, संतोष चांगला कार्यकर्ता आहे. मी सांगितलं ग्रामपंचायतचं मेंबर शेखमुळे झालं, शेखमुळे नाही झालं, तुझ्या कर्तृत्वामुळे झाला. नव्यानेच आपल्याकडे आलेले डॉक्टर MBBS डॉक्टर आहेत, कारण या ग्रामीण भागात MBBS डॉक्टर मिळत नाहीत, पण त्यांनी नागोठण्याचा हा शिरसाट डॉक्टरांच्या खाली कार्यभार स्वीकारलेला आहे. काय महिला कार्यक्रमात मी दरवेळेला येतो, पहिलं निमंत्रण पुरुषांचं असतं पण स्वागत करायला महिला असतात. मी नाशिकला कुंभमेळ्यामध्ये पण महाराजांच्या इथे होतो, माझी पत्नी होती, विक्रांत घासेंची मिसेस आणि माझी पत्नी दोघंही दर्शन करायला आणि आम्ही सोबत सगळे होतो. आता सुद्धा कुंभमेळा येणार आहे, त्यावेळेला सुद्धा मी तिथे असणार आहे. 200 बॉटलचं टार्गेट आहे आजचा. हा टार्गेट पूर्ण व्हावा आणि माझ्या हातून जो उद्घाटन होतो तो यशस्वीच होतो. त्यासाठी आपल्या अपना रक्तपेढीचे पुण्याहून जी टीम आलेली आहे, ठाण्याहून, आज रविवारचा सुट्टीचा दिवस आहे, त्यांच्यासोबत सगळे नर्स आहेत. माझं स्वतःचं तुमच्या माहितीसाठी सांगतो, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, आता यावर्षी नर्सिंग कॉलेज येतोय, GNM आणि BSc. त्याच्या अगोदरचा फार्मसी डिप्लोमा, फार्मसी B, इंजिनियर्स वगैरे हे सगळे आहेत, पण तुमच्या विषयाचे हे सगळे कॉलेज आहेत आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये MBBS कॉलेज. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.